बहुधा दोघांमध्ये चर्चाही झालेली असू शकते की बाबा आता मी सुद्धा निघालोय, तुम्ही सुद्धा निघा, अशा पद्धतीचं काहीसं हलकं फुलकं वातावरण सुद्धा झालेलं असू शकतं, असं सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। अवघ्या काही मिनिटांमध्ये हे दोन्ही बंधू वरळीमध्ये येतील आणि आता या कार्यक्रमाला अखेर सुरुवात होईल। अंकिता, खरं तर खरी परिस्थिती, खरं आव्हान पोलिसांसमोर असेल, कारण ज्यावेळी हे दोन्हीही बंधू त्यांच्या व्हॅनिटीमध्ये दाखल होतील, त्या व्हॅनिटीच्या ठिकाणी, वरळी डोमच्या ठिकाणी दाखल होतील, त्यावेळी कार्यकर्त्यांना आवरणं मात्र पोलिसांना फार अवघड जाणार आहे। कारण ज्या प्रकारे या सगळ्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आता ही दृश्य आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी या देखील आता या मेळाव्यासाठी आपल्या निवासस्थानावरून रवाना झालेल्या आहेत। आता फक्त वाट पाहतायत मनसैनिक, ठाकरे गटाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, मराठी माणूस, तो हे दोन्ही बंधू व्यासपीठावर एकत्र येतात। ही दृश्य पाहतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गाडी जी आहे ती आता शिवतीर्थावरून वरळी या ठिकाणी रवाना झालेली आहे। राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता वरळी डोम या ठिकाणी रवाना झालेलं आहे।